तर चला मित्रांनो, फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही सगळे कोरीगडला चाललेलो आहे. 2 वर्षाच्या अफाट परिश्रमानंतर फायनली कोरीगड. आता हळू जाऊ मेरी आंखें रहे आजा मेरे अब रूबरू जीना नहीं बिन तेरे रस्ता दिसा नाही पुढचा. कडक वातावरण, कडक. बघू शकता तुम्ही. कोणत्या टायगर पॉइंटचा नजारा बघू शकता तुम्ही. जे लिटरली आम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही असे क्षण बघायला भेटतायत. गाडी येते समोरून, गाडी येते. रिक्षावाला चाललाय भाऊ त्याला. स्कॉडा सगळ्या 2.5च्या गाड्या पण ते आम्ही नवीन जे बनवतो. हा मग तुझ्या आईला थांबलाय तू इकडे तिकडे. फायनली आमचे हरवलेले सवंगडी भेटलेले आहेत, आकाश आणि श्रेयश. तर आम्ही आता चाललोय रस्त्याने. फायनली सगळे मावळे कोरीगड चढायला सज्ज झालेले आहेत. आक्या मुळव्यात झाला म्हणतात. आक्या मुळव्यात झालाय. आक्या आक्याला चलू दे रे. चलता पायऱ्यामध्ये आम्हाला एक कुंड लागलेलं आहे. कुंड बघूया आपण. ते कुंड चालू झालं आणि संपलं पण. आक्या आस्वाद घे. गारे का तोंड हे करून घे ना, तोंडावर मारून घ्यावं. शिवम तोंडावर मारून घ्यावं. अरे तिथंच कुठं इकडं मार. त्या बेसिन आहे का ती. शेवट कसा आहे, कुठपर्यंत आहे माहित नाही, पण तो यायच्या आधी मात्र मी माझं आयुष्य मनसोक्त जगून घेणार आहे. फायनली आम्ही अख्खा गड चढून उतरलो, पण पावसाचा एक थेंब पण लागलेला नाही. हे बघू शकता कसे हसतात. शुभ्या कसं वाटतंय मग तुला आता उतरताना? येत नव्हती ट्रेकला, आणली सगळ्यांना. एकदम भारी वाटतंय भाई तुझ्यासोबत ट्रेकला येऊनच. पाऊस नाही आला पण पावसाची कमी जाणवली नाही आक्यामुळं. हे कपल गोल्स इथं बघू शकता. अरे खरं माकड तर इकडे. ए बंट्या. फायनली गोरडेश्वरचा फायनली कोरीगडचा ट्रेक संपलेला आहे आणि इथं पावसाचा एक पण थेंब आलेला नाही शेवटपर्यंत. हे बघू शकता कशा हसतात.
यो तर भाऊ 3 दिवस आंघोळ केली नव्हती, म्हणला पाऊस लागेल पण पाऊस काही लागला नाही. बॅक हे दाखव, बॅक कॅमेरा चालू. फायनली आम्हाला कोरीगडला काय पाऊस लागला नाही म्हणून पोरांची इच्छा आहे पाण्यात भिजायची, म्हणून आम्ही सगळे पवना डॅमला चाललेलो. तर मित्रांनो, आम्ही फायनली पवना डॅमला आलेलो आहे. तिकडं काय पाऊस लागला नाही म्हणून इथं पाण्यात भिजायला आलेलो आहे. फायनली पवना डॅमला आलेले आहेत आणि हे 2 मासेमारी करत आहेत. फायनली आमचं पवना डॅम मध्ये बुडून झालेलं आहे. पोहून झालेलं आहे. पोहून झालेलं आहे. शुभमची थोडी अजून ओढली आहे. प्रयत्न केला. तर चला आम्ही निघतो आता पोट पाण्याच्या दृष्टिकोनाने जय मल्हार हॉटेलकडे. आणि फायनली शिवराज मटण खानावळची थाळी आलेली आहे आणि तुम्ही ऑनलाईनरित्या आस्वाद घेऊ शकता. आणि हे पनीरवाले माणसं बसलेले तिथं.